सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. सो मी आहे रोहिणी. आज आम्ही इथे टीम आउटिंगसाठी आलेलो आहोत. पूर्ण आमची सप्लाय चेन मॅनेजमेंटची टीमच पूर्ण आलेली आहे इथे. आणि आत्ताच मी 2 गुलाब तोडलेत, मला आवडलं होतं म्हणून. सो आणि बाकीचे सगळे तिथे खाली सगळे एन्जॉय करतात. इकडे एकटीच वर आली मला एक सह्याद्रीचा नजारा दाखवण्यासाठी. सो तुम्ही बघू शकता, मला दाखवते मी कसं आहे सह्याद्रीचा. सो हे बघा, आत्ता वाजलेले आहेत 5, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आणि हा बघा पूर्ण सह्याद्रीचा नजारा. खूप मस्त असं लोकेशन आहे इथून बघण्यासाठी आपल्याला. तुम्ही इथे येऊन खूप एन्जॉय करू शकता. इथं स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे. हे एक आंब्याचं झाड आहे आणि तिकडे चिक्कूची बाग आहे आणि इथे धोका वगैरे. आणि तिकडे वरती दिसतं आणि तिकडून मी 1-2 गुलाब, हे वाले 2 गुलाब तोडलेले आहेत. मला प्रचंड आवडलेत म्हणून. आणि आता इथून असं खाली जातोय आणि आता टीम सोबत कनेक्ट करते. इकडे आमची टीम आत्ताच खेळून झालेलं आहे. तिचं स्विमिंग पूलमध्ये वगैरे खेळून सध्या झाले. आणि इथं खालचं दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली मेन एंट्री तिकडून आहे पुरून, पण मी तुम्हाला इथूनच दाखवेन. थोडंसं तुम्हाला पण दिसलं पाहिजे बाबा रिसॉर्ट कसं आहे. हे बघा, या साईडनी मी इकडून आले होते आणि हा असा व्ह्यू इथून खाली आल्यावर. सो मस्त असं रिसॉर्ट आहे. तुम्ही पण एकदा फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासाठी येऊ शकता. छान आहे. आणि इथे पण एक आहे, इथून पण दिसतंय सह्याद्री. आपला सह्याद्रीच्या पर्वतरांगा ॲक्च्युली. आणि इथे पण खाली एक आहेत रूम्स वगैरे. खाली रूम्स आहेत, परत इथे मध्ये पण रूम्स आहेत आणि वरती स्विमिंग पूल. इथे रेंडांचे वरती आणि स्विमिंग पूल आहे बरं. अशा पद्धतीने रूम्स आहेत. इथे रूम्समधून व्ह्यू पण खूप छान आहे. हा बघा, ही कशी घरं आहेत इथे वेगळ्या प्रकारची. इथे वरती डोंगरच्या कडेवर रिसॉर्ट आहेत. आणि इथे आहे वेगळ्या पद्धतीचं रिसॉर्ट असू शकतं मे बी, माझ्या मते तरी. ॲक्च्युली मला पण नाही माहीत काय ॲक्च्युली ते राहण्यात वगैरे असतं. कोकणातली घरं कशी असतात तशा टाईपमध्ये दिसतंय ते. नक्की मला पण नाही माहिती कशा पद्धतीचं आहे ते. आता मी तिकडून जाते. माझी बॅग तिकडे ॲक्च्युली राहिली आहे. इकडून पण आहे असं व्ह्यू आहे. सो आणि हे अशी मस्त अशी फुलं संध्याकाळची. आणि मग अशी आम्ही ॲक्च्युली तिकडे बसलो होतो वरती. तिथे पण मस्त असं रातकिड्यांचा आवाज वगैरे ऐकू येत होता मस्त. आता मग आमची नाश्त्याची वेळ झाली ॲक्च्युली. सो मी तिकडेच जॉईन करते आणि त्यांच्यासोबत पण एन्जॉयमेंट करते. मस्त सकाळी आणि वासरात मस्त. आणि असे गेम्स पण आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मगाशी आपलं बोलणं अर्ध्यात राहून गेलं. सो मी आता इथून कंटिन्यू करते पुन्हा एकदा तुमच्यासाठी. सो मी मगाशी त्या पॉईंटला होते तिथून इकडं आले. इकडून आता मी हे बघा पद्धतीने आहे. इथून पण छान वाटतं व्ह्यू असं पूर्ण सह्याद्रीचा बघायला. शांत ठिकाणी मस्त. पहिल्यांदाच आम्ही इथे आलो. आणि इथे हो आणि एक मुलगा आहे कसं होता. इथे हॉटेलचं आहे किचन आणि जेवणाची व्यवस्था.
अजून खाली आहे पण मी परत वरती जाते. इथे अशा प्रकारे बेल पण आहे. सो ह्या माझ्या फ्रेंड्स वगैरे. सो ह्या सगळ्यांची जायची तयारी चालली आहे. आणि सोबत आता मी आता चहा पण घेते. तिथे सगळ्यांचा चहा नाश्ता चालू आहे. ते सगळेजण खेळतात. स्पोर्ट्स आहे ते. तो इथे मस्त हरणाचा पुतळा आहे. छान असतं बघा. आणि इकडे हा रोड आणि वरती मेन रोड. झेंडूची फुलं तर खूप आहे तिथे.